योहान सुवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16 वचन आपल्या सगळ्यांचं पाठ असेल. योहान सुवर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचन 16. आणि काय आहे माहिती या वचनामध्ये? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, आणि अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन. हा जो आठवडा आहे ना, हे जे सीझन आहे ना, जगभरामध्ये हे सीझन एका विशिष्ट कारणासाठी ओळखलं जातं, आणि हे कारण आहे गुड फ्रायडेचं. हे जे कारण आहे याला आपण मराठीमध्ये म्हणतो उत्तम शुक्रवारचं. जगामध्ये कोणालाही तुम्ही विचारा, कोणालाही तुम्ही त्या ठिकाणी चर्चा करा, ते सांगतील की आम्हाला गुड फ्रायडे माहितीये, आम्हाला उत्तम शुक्रवार माहितीये. आणि बऱ्याच लोकांना या गुड फ्रायडे मागचं जे कारण आहे, या गुड फ्रायडे मागच्या जी हिस्ट्री आहे ती माहिती नसते. काही लोक असा प्रश्न विचारतात की या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मेला, या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला मरण आलं, यातना झाल्या, आणि हा तुम्ही गुड फ्रायडे का म्हणता? तसं जर पाहिलं तर तुमच्यासाठी हा दुःखाचा शुक्रवार ठरला पाहिजे, तुमच्यासाठी हा बॅड फ्रायडे ठरला पाहिजे, तुमच्यासाठी हा ब्लॅक फ्रायडे ठरला पाहिजे. पण त्यांना हे माहिती नाहीये, येशू ख्रिस्त दुःखी झाल्यामुळं, येशू ख्रिस्ताने त्रास सहन केल्यामुळं, येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी वधस्तंभ वाहिल्यामुळं आमच्यासाठी हा गुड फ्रायडे ठरलेला आहे, आमच्यासाठी हा उत्तम शुक्रवार ठरलेला आहे. जर येशूने तो वधस्तंभ वाहिला नसता, जर येशूने ते ओझं वाहिलं नसतं, येशूने जर आमचे अपराध त्याच्यावर घेतले नसते, तर मग आमच्यासाठी बॅड फ्रायडे, मग आमच्यासाठी काळा फ्रायडे, आणि मग आमच्यासाठी दुःखाचा शुक्रवार ठरला असता. पण स्तुती असो प्रभू येशूची, ज्याने या बॅड फ्रायडेला, या काळ्या फ्रायडेला, या पापाच्या फ्रायडेला, या दुःखी फ्रायडेला, या आजाराच्या फ्रायडेला, या त्रासाच्या फ्रायडेला त्याच्या बलिदानानं सुंदर केलेला आहे, आशीर्वादित केलेला आहे आणि गुड केलेला आहे. आणि म्हणून देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. याच दिवशी पतन झालेल्या माणसाला, याच दिवशी देवापासून दूर गेलेल्या मनुष्याला, मग तो आदमाच्या रूपात आणि आदमाच्या संततीच्या रूपात जो हरवला होता, ज्याने तारण गमावलं होतं, ज्याने पाप करून स्वतःवर मरण ओढून घेतलं होतं, अशा माणसासाठी याच दिवशी देवाने जगावर प्रेम केलं. आणि मरण पावणाऱ्या माणसाला, नाश पावणाऱ्या माणसांना, हरवलेल्या लोकांना, आणि ज्यांना माहिती नाही जीवनात पुढे काय ठेवलंय, अंधारात चाललेले लोक, विनाशात चाललेले लोक, नरकात चाललेले लोक, अशा लोकांना याच शुक्रवारने प्रकाश दिला, तारण दिलं, सार्वकालिक जीवन दिलं, आशा दिली, शांती दिली, आणि सर्वात वर स्वर्ग मिळाला. हालेलुया. आणि म्हणून हा आहे उत्तम शुक्रवार, हा आहे गुड फ्रायडे. आणि म्हणून जर कोणी तुमच्या संपर्कात आला, हा तर गुड फ्रायडे, पण या दिवशी तुमचा देव प्रभू येशू ख्रिस्त मेला, त्याला सांगा होय खरंय, या दिवशी येशू मेला, पण तो येशू मेला माझ्या पापासाठी. हो, या दिवशी येशू मेला, तो मेला तुझ्या पापासाठी. आणि होय, या दिवशी येशू मेला संपूर्ण जगाच्या पापासाठी. देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे, त्याने स्वतःचं लेकरू देऊन टाकलेलं आहे याच दिवशी, याच उत्तम शुक्रवारी. आणि या उत्तम शुक्रवारच्या सीझन मध्ये आपण सर्वजण आलेलो, या उत्तम शुक्रवारच्या सीझन मधून आपण सर्वजण जात आहोत. तुम्ही जर बारकाने पाहिलं, मनुष्य जातीवर तेव्हापासून तर आतापर्यंत आणि याच्या पुढेही कुठली ना कुठली सत्ता राज्य करत आली. आदामाच्या जीवनात पापाच्या सत्तेने राज्य, आदामाची जी संतती वाढत 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 गेली, त्या संततीतून अब्राम पुढे आला. आणि देवाने अब्रामाला सांगितलं की मी तुझ्यावर राष्ट्र तयार करेल. आणि अब्रामाने ज्यावेळेस मेसोपोटामियातून प्रवास सुरू केला आणि तो कनानाकडे चालला, एक रात्री तो झोपलेला असताना त्याला त्या ठिकाणी गाढ झोप लागली, आणि त्या ठिकाणी हिंस्र पशु आले आणि ते झडप घालत होते. आणि अब्रामाला देवाने ते सांगितलं की तुझी जी संतती आहे ती 400 वर्ष गुलामगिरीमध्ये जाईल. आणि आम्ही पाहतो की ही जी संतती आहे, मग फारोच्या काळात 430 वर्ष गुलामगिरीमध्ये होते. आणि येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर 400 वर्ष डार्क पिरियड होता. 400 वर्ष कोणी संदेश आला नाही, 400 वर्ष कुठला संदेश आला नाही. अशा प्रकारे वेगवेगळ्या गुलामगिऱ्या माणसावर असायच्या. आणि विशेष देवाला धन्यवाद असतो की जेव्हा इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये होते, फारोच्या दास्यामध्ये होते, त्यांनी देवाचा धावा केला आणि देवाने मोशेला पाठवलं. मोशेद्वारे त्यांची सुटका झाली. फारो जाऊ देत नव्हता. देव वेगवेगळ्या पिढा पाठवत होता. बेडकाची पिढा येत होती, उवांची पिढा येत होती, पाणी जे रक्तामध्ये बदलल्या जात होतं, अंधार येत होता, वेगवेगळ्या पिढा येत होत्या. फारो मन कठीण करायचंय. आणि फारोला देव म्हणाला की बघ, आता मी अशा प्रकारचं संकट तुझ्या देशावर आणेल, अशा प्रकारची पीडा तुझ्यावर येईल, ही शेवटची पीडा असेल. आणि या पिढेनंतर तू बळजबरी इस्रायल लोकांना ढकलून देशील आणि म्हणशील जा माझ्या देशातून.
ते म्हणशील आम्हाला सोनं द्या, तू म्हणशील सोनं घ्या पण जा माझ्या देशातून, तू ढकलून देशील. आणि ती शेवटची पिढा जी होती ना, ही पिढा होती प्रथम पुत्राला मारून टाकण्याची. आणि हा प्रथम पुत्र मेला जाणार नव्हता, तर जनावर जे आहेत त्यातलं पण प्रथम मेला जाणार होतं. आणि याच पिढीला आम्ही वलांडन सण देखील म्हणतो. याच पिढीतून आम्हाला वलणण्याचा सण देखील पाहायला मिळतो. आणि इस्रायल लोकांना देवाने सांगितलं की तुम्ही मात्र जपावं, एक तुम्ही कोकरा घ्यावा, तो मारावा आणि तुमचं जे घर आहे त्याच्यावर तुम्ही रक्त लावायचं. रात्री ज्यावेळेस दूत येईल, मृत्यू दूत येईल, तो पाहिल कोणत्या कोणत्या घरावर कोकऱ्याचं रक्त आहे त्याला तो ओलांडून जाईल. आणि ज्या घरावर रक्त नसेल तिथं मरण राहील. आणि बायबल सांगतं की मृत्यू दूत आला, जेवढ्या लोकांच्या घरावर कोकऱ्याचं रक्त होतं त्या काळी जवळजवळ येशू ख्रिस्ताच्या अगोदर पण जवळजवळ 1500 वर्ष. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी दूत आला, त्या मृत्यू दूताने ते सगळे वाचवले जे रक्ताखाली होते. आणि ते सगळे मेले ज्यांच्यावर रक्त नव्हतं. आणि ज्या वेळेस फारोने हे पाहिलं, त्याने अर्जंट मोशेला बोलून घेतलं, आरोनाला बोलून घेतलं. इस्रायल लोक तिथून निघाले आणि त्या दिवसाला नाव देण्यात आलं वलांडण्याचा सण. त्या दिवसाला नाव देण्यात आलं पास ओव्हर. आणि त्या दिवसाला नाव देण्यात आलं वाचलेला दिवस, तारणाचा दिवस, बचावाचा दिवस, कोकऱ्याच्या रक्ताचा दिवस. आणि स्वतः येशू ख्रिस्त या उत्तम शुक्रवारच्या दिवशी आम्हाला पाहायला मिळतं, हा जो वलांडण्याचा कोकरा आहे, या कोकऱ्याच्या जाग्यावर स्वतः येशू जात आहे. मोंदी गुरुवारच्या दिवशी तो वलांडण्याचा सण साजरा करतो, वलांडण्याचं भोजन साजरा करतो. आता हे जे वलांडण्याचं भोजन होतं यावर आपण मोंदी गुरुवारी डिटेलमध्ये जाणार. 7 प्रकारचं अन्न याच्यामध्ये असायचं आणि त्याबद्दल आपण गुरुवारी डिटेलमध्ये जाऊया. परंतु महत्वाची गोष्ट सांगू द्या, जे अन्न इस्रायल लोकांनी खाल्लं ते होतं कोकऱ्याचं मांस. आणि हे शिजून खायचं नव्हतं, हे मसाल्यात खायचं नव्हतं, हे तळून खायचं नव्हतं, हे भाजून खायचं होतं. हे खात असताना काही नियम होते आणि त्या नियमातच ते त्यांना खायचं होतं. येशू ख्रिस्ताने जेव्हा वलांडण्याचा सण साजरा केला, भोजन साजरा केलं, त्याने 2 गोष्टी त्याच्यात घेतल्या. एक होती भाकर आणि एक होता प्याला. आणि तो प्याला घेऊन त्यांनी म्हटलं, हे माझं नवीन कराचं रक्त आहे आणि तुमच्या पापासाठी सांडलं जातं. आमीन म्हणा. आणि ही जी भाकर आहे माझं शरीर आहे, तुमच्यासाठी मोडलं जात आहे. ज्या रात्री येशूने जेवण घेतलं त्याच रात्री 1500 वर्ष अगोदर देवदूताने फारोच्या राज्यामध्ये रात्रीचे घर ओलांडले. आणि जिथं जिथं रक्त लागलं होतं ते लोक वाचले. ज्या रात्री येशूने वलांडण घेतलं त्याच रात्री इस्रायल लोकांची सुटका झाली होती. आणि ती सुटका फक्त तेवढ्या दिवसापुरती होती आणि त्याची आठवण 1500 वर्ष चालू होती. पण ज्या रात्री येशूने आपल्या हातात प्याला घेतला आणि म्हटलं, हे माझं रक्त आहे, हे नवीन कराचं रक्त आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो मानव जातीला परत कोकरा मारायची गरज नाही, बकरा मारायची गरज नाही, कुठला अर्पण द्यायची गरज नाही. येशू स्वतः अर्पण झाला, येशू स्वतः बलिदान झाला. तो झाला उत्तम शुक्रवारचा कोकरा, तो झाला बलिदानाचा कोकरा, तो झाला आपल्या सर्वांच्या पापासाठी आमच्या जागेवर जाण्याचा कोकरा. येशू मसीह की उत्तम शुक्रवार. हा का उत्तम शुक्रवार आहे? कारण प्रभू येशूने हा वलांडण सण जो आहे त्याची पूर्तता केली आणि शेवटचं बलिदान, शेवटचं अर्पण हा येशू ख्रिस्त झाले. आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर द्यायचं होतं त्याच्या रात्री तो गेतशेमने बागेत होता आणि प्रार्थना करत होता, प्रार्थना करत होता आणि प्रार्थना करत होता. तासन तास प्रार्थना करत होता, रडून प्रार्थना करत होता, विलाप करून प्रार्थना करत होता, आक्रोश करून प्रार्थना करत होता. आपल्या शिष्यांना म्हणत होता माझ्याबरोबर प्रार्थना करा. जे त्याच्या जवळचे आहेत त्यांना म्हणत होता माझ्याबरोबर जागृत राहा आणि प्रार्थना करा. येशूला गरज होती मदतीची, येशूला गरज होती प्रार्थनेची, येशूला गरज होती सपोर्टची. पण ते झोपी गेलेले होते. परंतु येशू जागा होता, प्रार्थना करत होता, प्रार्थना करत होता आणि प्रार्थना करत होता. जागने की रात थी, जागायची रात्र होती. जी जागायची रात्र असते ना ती प्रार्थनेची रात्र असते. आणि आम्ही पाहतो या उत्तम शुक्रवारच्या सीझन मध्ये, या गुड फ्रायडेच्या सीझन मध्ये, या ईस्टरच्या सीझन मध्ये, या पवित्र सप्ताहामध्ये देवाच्या लोकांनी सर्वात जास्त कशावर जोर दिला पाहिजे? तर मी म्हणेल प्रार्थनेवर, प्रार्थनेवर आणि प्रार्थनेवर. येशू त्याच्या शिष्यांना म्हणतो प्रार्थना. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा त्यांच्याकडे येतो आणि 3दा त्यांना म्हणतो अरे प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. मी देवाला धन्यवाद देतो आज आपण जिथं प्रार्थना करायला आलेले आहात. मी देवाला धन्यवाद देतो जे ऑनलाईनच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून आमच्यावर प्रार्थना करत आहे. ख्रिस्ती जीवन प्रार्थनेशिवाय नावाचं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन प्रार्थनेशिवाय मेलेलं जीवन. आमच्या प्रभूला जर प्रार्थनेची गरज पडली, आमच्या येशूला जर इतकी प्रार्थना करूशी लागली, तर आम्हाला देखील किती प्रार्थनेची प्रार्थनेशिवाय असलेलं ख्रिस्ती जीवन जे आहे ना, हे नामधारी ख्रिस्ती जीवन.
उत्तम शुक्रवार जर साजरा करायचा, जावळ्याचा रविवार जर साजरा करायचा, मोंदी गुरुवार जर साजरा करायचा आहे, नाताळ जर साजरा करायचा आहे, ईस्टर जर साजरा करायचा आहे, तर तो फक्त एकाच माध्यमातून सगळ्यात बेस्ट साजरा होऊ शकतो, प्रार्थना करून प्रार्थना करून आणि प्रार्थना करून. जसं येशू ख्रिस्त गेतशेमनी बाग येत आहे, तो प्रार्थना करत आहे. आज रात्री या वेळेला मी आपल्याला उत्तेजना देतो, आपण प्रार्थना करू, प्रार्थना करू आणि प्रार्थना करू. तो एवढा व्याकुळ झाला होता की त्याला घाम आला, टाप 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 त्याचा घाम पडत होता. रक्त नव्हतं पडत बरं का, बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी अनेक जण बोलतात रक्त पडत होतं, नाही, त्याचा घाम रक्तासारखा पडत होता. इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं त्याला वेदना होत होत्या. तो हे बापा, हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेने नको होऊ देऊ, तुझ्या इच्छेने हो. बऱ्याच वेळा आमच्या अशा काही घटना घडतात की आमच्या इच्छा वर येतात, आम्हाला सोडतात असं व्हावं, हेच करावं, असं करावं, परत आम्हाला ते दाबावं लागतं आणि आम्हाला म्हणू लागतं प्रभू माझ्या इच्छेने नाही, तुझ्या इच्छेने, माझ्या हिशोबाने नाही, तुझ्या हिशोबाने होऊ दे. आणि जेव्हा आमच्या हिशोबाने होतं गडबड होते, जेव्हा त्याच्या हिशोबाने होतं उत्तम होतं, आमेन, बेस्ट होतं. आणि मग नेहमी त्याला हिशोब करू द्या, त्याच्या हिशोबाने होऊ द्या, त्याला न्याय करू द्या, त्याला तुमची बाजू लढू द्या, त्याला तुमचे व्यवहार हाताळू द्या. पहा, तो आम्हाला उत्तम दिल्याशिवाय राहणार नाही. आणि येशू ख्रिस्त म्हणतो प्रभू माझ्या इच्छेने नाही, तुझ्या इच्छेने होऊ दे. रात्रभर प्रार्थना आहे, प्रार्थनाच प्रार्थना आहे. आणि बायबल मला सांगतं की त्या प्रार्थनेचा विजय, त्या प्रार्थनेचं सामर्थ्य देवाने येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देखील पुरवलेलं आहे. येशू ख्रिस्त वधस्तंभावर देखील विजय झालेला आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट या उत्तम शुक्रवारमध्ये आम्हाला पाहायला मिळते. येशूला गेतशेमनी बागेमध्ये येऊन धरलं, यहुदाने त्या ठिकाणी ओळख करून दिली, येशूचं चुंबन घेतलं, सैनिकांनी त्याला धरलं आणि सैनिकांनी धरल्यानंतर पेत्राने एकाचा कान कापला. येशू म्हणतो की बाबा ही तलवार मेहनत ठेव, या तलवारीच्या नादी नको लागू, जो या तलवारीच्या नादी लागेल ती त्याच्यावरच चालेल. येशू तो परत कान जोडला. इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं याच ठिकाणी त्या काही लोक कन्फ्युज होते, येशू कोण आहे. काही रोमी सैनिक म्हणतात येशू कोण आहे. येशू स्वतः पुढे म्हणतो मी येशू आहे. जेव्हा त्यांनी ऐकलं येशू हा आहे, बायबल सांगतं ते जागेवर पडले, त्या ठिकाणी फेल डाऊन झाले. ते सामर्थ्य येशूकडे होतं, कारण प्रार्थना जी आहे ती सामर्थ्य देते, प्रार्थना जी आहे ती मन बदलते, प्रार्थना जी आहे ती विचार बदलते, प्रार्थना जी आहे ती विचार बदलते, आचार बदलते आणि सर्व बदलून टाकते. आणि सगळे खाली पडले आणि त्यानंतर येशूला धरलं आणि त्याच्यामुळे पेत्र चालत चालत गेला आणि ते पिलाताच्या वाड्यामध्ये आले. तिथे येशूवर आरोप झाले. येशूवर आरोप झाल्यानंतर येशूला शिक्षा रोमन गव्हर्नमेंटने दिली आणि शिक्षा होती वधस्तंभावर देण्याची. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो येशूचे कपडे बदलले, येशूच्या अंगावर जे आहेत त्या ठिकाणी शिक्षेचे कपडे घातले, येशूच्या खांद्यावर वधस्तंभ दिला. हा जो वधस्तंभ आहे याची रुंदी जवळजवळ 10 ते 13 फूट आहे. रुंदी त्याची 10 ते 13 फूट आहे. आणि इतकंच नाही, याचं जे वजन आहे 74 किलो पासून तर 135 किलो असलं पाहिजे, अशा प्रकारचा अभ्यासक म्हणतात. 74 किलो पासून तर 135 किलो पर्यंत. म्हणून येशू वधस्तंभ वाहताना पडला. तुम्ही बायबल वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल, अवजड वधस्तंभ जो आहे तो वाहत आहे. आणि इतकंच नाही, मला आपल्याला सांगू द्या की जवळजवळ हा वधस्तंभ येशू ख्रिस्त 0.6 किलोमीटर घेऊन चाललाय. जवळजवळ हा वधस्तंभ येशू ख्रिस्त 0.6 किलोमीटर घेऊन चाललाय, असा बायबलचा अभ्यास करणारे स्कॉलर्स म्हणतात. आणि इतकंच नाही, 3ऱ्या शतकामध्ये हा जो वधस्तंभ येशूने वाहिला होता तो सापडला. आणि हा सापडला, जी कॉन्स्टंटाईनची आई आहे, हिचं नाव जे आहे ते हेलेना, हिला सापडला. आजही तो वधस्तंभ इटलीमध्ये आहे. आणि तेव्हापासून या वधस्तंभाच्या नावाने एक सण साजरा झाला आणि या सणाला म्हणतात फीस्ट ऑफ फाइंडिंग द क्रॉस. म्हणजे ज्या वधस्तंभावर येशू ख्रिस्त गेला तो वधस्तंभ 300 वर्षानंतर सापडला, तो ठेवलेला आहे. आणि त्या नावाने सण कॅथोलिक लोक तेव्हा चालू केला होता, आतापर्यंत ते चालवत होते. आणि म्हणून हे मी आपल्याला का सांगत आहे की येशू ख्रिस्त वधस्तंभ घेऊन चाललाय. त्याचं वजन कितीही असो, त्याची लांबी कितीही असो, त्याची रुंदी कितीही असो, आणि हे वाहत 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 तो वधस्तंभावर जातो आणि वधस्तंभावर तो प्राण देतो. आणि ज्या प्रकारे जुन्या काळामध्ये कोकरा मारला जात होता, ज्या प्रकारे त्याचं अर्पण केलं जात होतं, तसाच हा निष्पाप कोकरा, हा निष्कलंक कोकरा, कुठलाही पाप न केलेला कोकरा, सर्व मानव जातीचं पाप स्वतःवर घेणारा कोकरा या उत्तम शुक्रवारच्या दिवशी संपूर्ण मानव जातीसाठी आपला प्राण देतो, आपला प्राण देतो. आणि म्हणतो हे बापा, यांना क्षमा कर, यांना कळत नाही हे काय करतात. जे त्याला मारत होते त्यांना तो क्षमा करत आहे. ओ, जे त्याच्यावर आरोप करत होतोय तो त्यांना क्षमा करत आहे. ज्याच्यावर थुंकलेत तो त्यांना क्षमा करत आहे. ज्यांनी त्याला चापकाने मारलं त्यांना तो क्षमा करत आहे. जे त्याला सोडून पळाले, ज्यांनी त्याला धोका दिला, ज्यांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारचा त्रास दिला, त्या सगळ्यांना तो क्षमा करत आहे. उत्तम शुक्रवार
शुक्रवार म्हणजे काय, जावळ्याचा रविवार म्हणजे काय, ख्रिस्ती जीवन म्हणजे काय, ख्रिस्ती कुठलाही सण असू द्या म्हणजे काय, तर ख्रिस्ताचं प्रेम जगावर प्रगट करणं आणि जगाला क्षमा करणं, क्षमेचा संदेश देणं आणि म्हणणं हे बापा यांना क्षमा कर, यांना कळत नाही हे काय करतात. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की कोणाचाही नाश होऊ नये, तर त्यांना सार्वकालिक जीवन मिळावं. सार्वकालिक जीवन जे आहे ते कोकऱ्याच्या रक्तामध्ये आहे, सार्वकालिक जीवन जे आहे ते येशूच्या नावामध्ये आहे आणि सार्वकालिक जीवन जे आहे ते येशू ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये आहे. आणि हा उत्तम शुक्रवार तुम्ही साजरा करत असताना, हा पवित्र सप्ताह तुम्ही साजरा करत असताना, प्रार्थनेचा सप्ताह, आनंदाचा सप्ताह, विजयाचा सप्ताह, हा सप्ताह साजरा करत असताना प्रार्थनेत, त्याच्या वचनात आणि त्याच्या प्रेमामध्ये वाढण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्याला खूप सहाय्य करो. आणि मी हे जाहीर करतो, जसं आपण येशूच्या वधस्तंभाजवळ याल, जसं आपण येशू ख्रिस्ताच्या त्या गेतशेमनी बागेजवळ याल, जसं आपण येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या त्या सानिध्यात याल, त्याचं प्रेम आपल्यावर प्रगट हो, त्याचं वचन आपल्यावर प्रगट हो, त्याचा अनुग्रह आपल्यावर प्रगट हो, त्याची कृपा आपल्यावर प्रगट हो, आपल्यावर प्रार्थनेचा आत्मा हो, आपल्याला वचनाचं गुज आणि गहन प्राप्त हो, आपण विजेता म्हणून पुढे येऊ. हा जावळ्याचा सण, हा वलंडनाचा सण, हा मोंदी गुरुवारचा सण, हा ईस्टरचा सण आपल्या जीवनामध्ये अलग निराळा ठरो आणि आपण विजेता म्हणून पुढे येऊ आणि आपल्याद्वारे जगाला त्याने केलेलं जगावरचं प्रेम हे आपल्याद्वारे प्रगट हो. आणि जर आपण स्वीकारलं असेल तर आमेन म्हणूया. एक टाळ्याचा अर्पण प्रभूला देऊया. बोलो येशू मसीह की. या आपण एक जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.